लाडक्या बहिणींसाठी आता खुशखबर. लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली. आतापर्यंत जवळपास 2 कोटींहून अधिक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्याची माहिती बालकल्याण विभागाने दिली. आज रात्री उशिरापर्यंत सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. आज 3000 रुपये जमा होतील. लाडक्या बहिणींनो, आज तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची आणि हृदयाला भिडणारी बातमी घेऊन आलो आहोत. आजपासून तब्बल 6 लाखांहून अधिक महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळायला सुरुवात होत आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. आज या योजनेच्या पहिल्या दिवशीच लाभ वितरणाला सुरुवात झाली आहे आणि पुढील 4 दिवस म्हणजे उद्या, परवा आणि त्यापुढील 2 दिवस हा लाभ तुमच्या खात्यात येत राहणार आहे. लाडकी बहीण योजना आता पूर्ण जोमात सुरू झाली आहे आणि यामुळे प्रत्येकी 1500 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. पण थांबा, एवढ्यावरच ही बातमी थांबत नाहीये हा. यासोबतच काही भाग्यवान लाडक्या बहिणींना गॅस अनुदानाचे 830 रुपये देखील मिळायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे काही महिलांच्या खात्यात आज सकाळपासून तब्बल 2330 रुपये जमा होत आहेत. ही एक सुवर्ण संधी आहे जी तुम्हाला तुमच्या आर्थिक स्वप्नांना नवी उभारी देऊ शकते. पण यासाठी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील आणि काही छोटीशी पावलं उचलावी लागतील. चला तर मग या सगळ्या गोष्टी अगदी बारकाईने आणि उत्साहाने समजून घेऊया. आज सकाळीच महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी एक मोठी आणि हर्षवर्धक घोषणा केली. त्यांनी सांगितलं की ऑगस्ट महिन्याचा हप्ता म्हणजेच 1500 रुपये आज तब्बल 67 लाखांहून अधिक महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. ही खरंच खूप मोठी आणि आनंददायी गोष्ट आहे. यासोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनीही याबाबत एक महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. तुम्ही कदाचित त्यांचं भाषण ऐकलं असेलच की ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये अवघ्या काही तासात 12 जिल्ह्यांमधील महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यासाठी बँकांना आदेश देण्यात आले आहेत. होय, तुम्ही बरोबर ऐकलत. एकनाथ शिंदे साहेबांनी बँकांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की या 12 जिल्ह्यांमधील लाडक्या बहिणींच्या खात्यात तातडीने पैसे जमा करावेत. त्यामुळे आता कधीही तुमच्या मोबाईलवर बँकेकडून एक मेसेज येऊ शकतो, तुमच्या खात्यात 1500 रुपये जमा झाले आहेत. किती उत्साहवर्धक आहे ना ही भावना. पण थांबा, ही बातमी इथेच संपत नाहीये. सरकारने यासाठी 3 वेगवेगळ्या याद्या जाहीर केल्या आहेत. पहिली यादी, दुसरी यादी आणि तिसरी यादी. या यादींमध्ये तुमचं नाव आहे की नाही हे तपासणं खूपच महत्त्वाचं आहे. जर तुमचं नाव पहिल्या यादीत असेल तर तुम्हाला 1500 रुपये मिळणारच. पण जर तुमचं नाव यादीत समाविष्ट व्हायचं असेल तर काय करावं लागेल हे आम्ही तुम्हाला पुढे सविस्तर सांगणार आहोत. काही महिलांना मागील जुलै महिन्याचा हप्ता अद्याप मिळाला नसेल तर त्यांच्यासाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. अशा महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे मिळून तब्बल 3000 रुपये जमा होऊ शकतात. शिवाय गॅस अनुदानाचे 830 रुपये देखील मिळू शकतात. म्हणजेच काही लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये आणि 830 रुपये मिळून एकूण 2330 रुपये जमा होत आहेत. ही संधी गमावू नका, कारण ही योजना तुमच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि तुमच्या स्वप्नांना नवी दिशा देण्यासाठी आहे. आता तुमच्या मनात प्रश्न येत असेल की हे 1500 रुपये आणि गॅसचे 830 रुपये नेमकं कसं मिळवायचं. काळजी करू नका, आम्ही तुम्हाला याबाबत सविस्तर माहिती देणार आहोत. पण त्याआधी एकनाथ शिंदे साहेबांनी कोणत्या 12 जिल्ह्यांची नावं जाहीर केली आहेत ते पाहूया. कारण या जिल्ह्यांमधील महिलांना आजच हा लाभ मिळणार आहे. आणि जर तुम्ही या जिल्ह्यांमधील असाल तर पुढील काही तासात तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याचा मेसेज येऊ शकतो. त्यामुळे लक्ष देऊन ऐका आणि ही माहिती शेवटपर्यंत समजून घ्या. सर्वप्रथम हे 5 नवे नियम कोणते आणि बँकेचं ते महत्त्वाचं काम काय आहे ते पाहूया. सगळ्यात पहिला नियम जो 91% महिलांच्या खात्यात पैसे न येण्याचे कारण आहे तो म्हणजे बँकेशी संबंधित काही बाबी. बँकेने वारंवार सांगितलंय की तुमच्या खात्याशी संबंधित काही गोष्टी नीट ठेवा. बँकेकडून मेसेज येत असतात पण बऱ्याच लाडक्या बहिणी त्याकडे दुर्लक्ष करतात. आता काय होतं, बऱ्याच महिला एक मोठी चूक करतात. त्या पूर्णपणे पात्र असतात, त्यांचं उत्पन्न 2.5 लाखांच्या आत आहे, त्यांच्या घरात 4 चाकी वाहन नाही, कोणी सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनर नाही, सर्व नियम त्यांच्यावर लागू होतात. पण तरीही त्यांचे पैसे येत नाहीत. का? कारण त्या लाडकी बहीण योजनेसाठी बँक खातं उघडतात आणि जसं 1500 रुपये जमा होतात तसं त्या लगेच काढून टाकतात. म्हणजे त्यांच्या खात्यात 1 रुपयाचीही शिल्लक राहत नाही. बँकेने वारंवार सांगितलंय की तुमच्या खात्यात किमान शिल्लक मिनिमम बॅलन्स ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. जर तुमच्या खात्यात मिनिमम बॅलन्स नसेल तर तुम्हाला बँकेचा मेसेज येणार नाही आणि तुमचे पैसे अडकून राहतील. ही पहिली आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आधार लिंकिंग. आता तुम्ही म्हणाल आम्ही तर आधार लिंकिंग आधीच केलं होतं, आम्हाला तर मागच्या महिन्यापर्यंत हप्ते मिळाले होते. पण लक्षात ठेवा, नियम बदलतात. प्रत्येक महिन्याला बँक आणि सरकार नियमांची अंमलबजावणी वेगळ्या पद्धतीने करतं. कदाचित तुमचं जून महिन्यातला आधार लिंकिंग डिलिंग झालं असेल किंवा बँकेच्या सर्व्हरमुळे काही तांत्रिक अडचण आली असेल किंवा बँकेने नवीन केवायसीची गरज सांगितली असेल. उदाहरणार्थ सरकारने जुलै महिन्यात सांगितलं होतं की 31 जुलैपर्यंत सर्वांनी केवायसी पूर्ण करावी, पण बऱ्याच महिलांनी ती केली नाही. बँकेने 1-2 महिने वेळही दिला, पण तरीही अनेकांनी दुर्लक्ष केलं.
त्यामुळे तुमच्या खात्यात पैसे जमा झाले असतील पण तुम्हाला मेसेज आला नसेल. त्यासाठी तुम्हाला बँकेत तुमचं आधार कार्ड घेऊन जावं लागेल आणि तपासावं लागेल की तुमचं डीबीटी सक्रिय आहे का आणि तुमचं आधार लिंकिंग व्यवस्थित आहे का. या बँकेशी संबंधित 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तिसरी गोष्ट खूपच महत्त्वाची आहे. बऱ्याच लाडक्या बहिणींकडे स्मार्टफोन असतो पण त्या त्याचे रिचार्ज करत नाहीत. रिचार्ज न केल्यामुळे काय होतं, काही दिवसांनी इन्कमिंग कॉल्स आणि मेसेज बंद होतात. म्हणजे बँकेकडून मेसेज आला तरी तो तुमच्यापर्यंत पोहोचत नाही आणि यामुळे तुम्हाला वाटतं की पैसे आलेच नाहीत. त्यामुळे तुमच्या मोबाईलमध्ये रिचार्ज आहे का आणि तो बँक खात्याशी लिंक आहे का हे तपासा. या 3 गोष्टी म्हणजेच मिनिमम बॅलन्स, आधार लिंकिंग आणि मोबाईल रिचार्ज तुम्ही नीट पाळल्या पाहिजेत. या बँकेशी संबंधित गोष्टी आहेत. आता सरकारच्या नियमांकडे येऊया. तुम्हाला माहीतच आहे की लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावं, तुमच्या घरात 4 चाकी वाहन नसावं, कोणी सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनर नसावं आणि कोणी इन्कम टॅक्स भरणारा नसावा. जर तुमच्या घरात कोणी खाजगी नोकरी करत असेल आणि त्याला इन्कम टॅक्स भरावा लागत असेल तर तुम्ही अपात्र ठरता. यासोबतच एका कुटुंबात फक्त 2 महिलांनाच या योजनेचा लाभ मिळू शकतो. पण बऱ्याच कुटुंबांनी 3-4 महिलांनी फॉर्म भरले आणि लाभ घेतला. आता सरकारने असं ठरवलंय की एका कुटुंबात फक्त 2च महिलांना लाभ मिळेल. त्यामुळे जर तुमच्या घरात सासू, जाऊ किंवा इतर 3-4 महिलांनी फॉर्म भरले असतील तर त्यापैकी फक्त 2घींनाच लाभ मिळेल. आणि कोणाला मिळेल? सरकारने ठरवलं आहे की ज्यांचं वय जास्त आहे त्यांना प्राधान्य दिलं जाईल. म्हणजे तुमच्या सासू किंवा मोठ्या बहिणींना लाभ मिळेल आणि इतरांचे फॉर्म रद्द होतील. अशा प्रकारे सरकारने नियमांची कठोर अंमलबजावणी केली आहे. सर्वप्रथम एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आहे की पहिल्या टप्प्यात 12 जिल्ह्यांमध्ये हा लाभ वितरित केला जाणार आहे. या जिल्ह्यांमधील महिलांना ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये आणि काहींना गॅसचे 830 रुपये मिळतील. यासाठी सरकारने 3 याद्या जाहीर केल्या आहेत. पहिल्या यादीत तुमचं नाव असेल तर तुम्हाला 1500 रुपये मिळणारच. पण जर तुम्ही गॅसचे 830 रुपये देखील मिळवू इच्छित असाल तर तुम्हाला दुसऱ्या यादीत तुमचं नाव आहे की नाही हे तपासणं खूपच महत्त्वाचे आहे. आणि हे सगळं कसं तपासायचं, काय करायचं हे आम्ही तुम्हाला सोप्या भाषेत सांगणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण यामध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. आता ज्या महिलांना जुलै महिन्याचा हप्ता मिळाला नाही त्यांच्यासाठी ही विशेष संधी आहे. सरकारने असं ठरवलं आहे की ज्या महिलांना जुलैचा हप्ता मिळाला नाही त्यांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्टचे मिळून 3000 रुपये जमा केले जातील. आणि यासोबतच गॅस अनुदानाचे 830 रुपये देखील मिळू शकतात. म्हणजेच काही महिलांच्या खात्यात 2330 रुपये किंवा 3830 रुपये जमा होऊ शकतात. ही संधी गमावू नका, कारण सरकारने यासाठी विशेष व्यवस्था केली आहे. पण यासाठी तुम्हाला काही गोष्टींची पूर्तता करावी लागेल. जसं की तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणं आवश्यक आहे. जर तुम्ही हे आधीच केलं असेल तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. पण जर तुमचं आधार कार्ड लिंक नसेल तर आजच बँकेत जाऊन हे काम पूर्ण करा. पण लाडक्या बहिणींनो, यापूर्वी एक अतिशय महत्त्वाची अपडेट तुम्हाला सांगायची आहे. सरकारने लाडकी बहिणी योजनेच्या अंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची प्रक्रिया अनिवार्य केली आहे आणि ती म्हणजे ई-KYC. होय, तुम्ही बरोबर ऐकलं. आता तुम्हाला तुमची KYC पूर्ण करावी लागणार आहे, तरच तुम्हाला या योजनेचा लाभ म्हणजेच दरमहा 1500 रुपये पुढेही मिळत राहील. ही KYC प्रक्रिया का गरजेची आहे? कारण लाडक्या बहिणींनो, या योजनेत काही बोगस लाभार्थी घुसले आहेत, ज्यांनी खोटी माहिती देऊन या योजनेचा लाभ घेतलाय. आणि यामुळे खऱ्या लाडक्या बहिणींचा हक्क मारला गेला आहे. म्हणूनच सरकारने ही ई-KYC प्रक्रिया अनिवार्य केली आहे, ज्यामुळे फक्त पात्र लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल आणि बोगस लाभार्थ्यांना योजनेतून बाहेर काढलं जाईल. ही प्रक्रिया तुमच्या हितासाठीच आहे, कारण यामुळे तुमचा लाभ सुरक्षित राहील आणि तुम्हाला तुमचे पैसे वेळेवर मिळत राहतील. आता ही KYC प्रक्रिया कशी करायची? सरकारने यासाठी एक अधिकृत वेबसाईट सुरू केली आहे, ladkibahin.maharashtra.gov.in. या वेबसाईटवर तुम्ही गेल्यावर तुम्हाला एक पर्याय दिसेल, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा. ही प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे आणि जेव्हा ती सुरू होईल तेव्हा तुम्ही तुमच्या मोबाईलवरून किंवा कम्प्युटरवरून ही KYC पूर्ण करू शकता. यासाठी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक आणि इतर काही माहिती द्यावी लागेल आणि तुमची KYC पूर्ण होईल. ही प्रक्रिया अजून सुरू झालेली नाही, पण लवकरच सुरू होईल आणि जेव्हा ती सुरू होईल तेव्हा आम्ही आमच्या चॅनलवर एक सविस्तर व्हिडिओ बनवणार आहोत, ज्यात तुम्हाला ही प्रक्रिया स्टेप बाय स्टेप कशी पूर्ण करायची हे दाखवलं जाईल. त्यामुळे आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट्स लगेच मिळतील. ही KYC प्रक्रिया पूर्ण करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण जर तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर तुमचा लाभ बंद होऊ शकतो. त्यामुळे ही संधी गमावू नका आणि तुमची KYC वेळेत पूर्ण करा.
आता आपण पाहूया की कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये हा लाभ आजपासून वितरित होत आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी यादी जाहीर केलेली आहे आणि त्यात पहिला जिल्हा आहे पुणे. होय, पुणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आज सर्वात आधी 1500 रुपये मिळणार आहेत. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी यासाठी विशेष काळजी घेतली आहे. त्यांनी कालच या हप्त्यासाठी चेकवर सही केली आहे आणि हा चेक बँकांना देण्यात आला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील महिलांच्या खात्यात आज सकाळपासूनच पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यासोबतच दुसरा जिल्हा आहे सातारा. सातारा जिल्ह्यातील महिलांना देखील आजच 1500 रुपये मिळतील आणि काहींना गॅसचे 830 रुपये देखील मिळू शकतात. तिसरा जिल्हा आहे कोल्हापूर. कोल्हापूर, सातारा आणि पुणे या 3 जिल्ह्यांना पहिल्या टप्प्यात निवडण्यात आला आहे. पण थांबा, यादी इथेच संपत नाही. पुढील जिल्ह्यांमध्ये छत्रपती संभाजीनगर, लातूर, बीड, उस्मानाबाद, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, अकोला, मुंबई शहर, मुंबई उपनगर, सोलापूर आणि बुलढाणा यांचा समावेश आहे. या 12 जिल्ह्यांमधील लाडक्या बहिणींना आजपासून ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये मिळायला सुरुवात होईल. आणि जर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. पण जर तुमचं आधार कार्ड लिंक नसेल तर आजच बँकेत जाऊन हे काम पूर्ण करा, नाहीतर तुम्हाला हा लाभ मिळणार नाही. आता गॅसच्या 830 रुपयांबद्दल बोलूया. काही महिलांना गॅसचे 830 रुपये मिळाले नाहीत आणि याचं कारण आहे की त्यांचं गॅस कनेक्शन त्यांच्या नवऱ्याच्या, सासऱ्याच्या किंवा दीराच्या नावावर आहे. सरकारने स्पष्ट सांगितलं आहे की गॅस अनुदानाचा लाभ फक्त त्या महिलांना मिळेल ज्यांचं गॅस कनेक्शन त्यांच्या स्वतःच्या नावावर आहे. त्यामुळे जर तुमचं गॅस कनेक्शन दुसऱ्या कोणाच्या नावावर असेल तर आजच ते तुमच्या नावावर करून घ्या. हे काम फार अवघड नाही. फक्त तुमच्या गॅस एजन्सीला भेट द्या आणि कनेक्शन तुमच्या नावावर ट्रान्सफर करून घ्या. एकदा का तुमचं गॅस कनेक्शन तुमच्या नावावर झालं की तुम्हाला 1500 रुपये आणि 830 रुपये म्हणजेच एकूण 2330 रुपये मिळायला सुरुवात होईल. आता एक महत्त्वाची गोष्ट, सरकारने असंही सांगितलं आहे की ऑगस्ट महिन्याचा हप्ता सर्व महिलांना मिळणार नाही. याचं कारण काय, तर काही श्रीमंत महिलांनी चुकीच्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेतला आहे. गेल्या वर्षभरात अशा अनेक महिलांना लाभ मिळाला ज्या खरं तर या योजनेच्या पात्रतेच्या निकषात बसत नव्हत्या. त्यामुळे सरकारने आता काही कडक नियम लागू केले आहेत. उदाहरणार्थ, ज्या महिलांनी खोटी माहिती देऊन लाभ घेतला त्यांना या योजनेतून वगळण्यात आलं आहे. तसंच ज्या पुरुषांनी स्वतःला महिला म्हणून लाभ घेतला अशा 3.5 लाख लोकांनाही योजनेतून बाहेर काढण्यात आलं आहे. त्यामुळे आता तुम्हाला खात्री करावी लागेल की तुमची माहिती योग्य आहे आणि तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे. अजितदादा पवार यांनी या योजनेसाठी 100 कोटी रुपयांचा निधी बँकांना वर्ग केला आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस तसंच खाजगी बँकां जसं की HDFC, ICICI, कोटक महिंद्रा आणि बँक ऑफ बडोदाच्या खात्यात पैसे जमा होत आहेत. त्यामुळे तुमचं खातं कोणत्याही बँकेत असलं तरीही पुढील 2 तासात तुम्हाला 1500 रुपये मिळू शकतात. आणि जर तुम्ही गॅस कनेक्शन तुमच्या नावावर केलं तर 830 रुपये देखील मिळतील. शेवटी एकनाथ शिंदे साहेब आणि आदुती तटकरे मॅडम यांनी सांगितलं आहे की ही योजना तुमच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आहे. त्यामुळे या संधीचा पुरेपूर फायदा घ्या. जर तुम्हाला याबाबत काही शंका असतील तर तुमच्या जवळच्या बँकेत किंवा गॅस एजन्सीला भेट द्या. आणि हो, अशा महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याचा मेसेज येईल तेव्हा तुमचा आनंद द्विगुणित होईल. धन्यवाद आणि लाडक्या बहिणींनो शुभेच्छा.